प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे। नेमका देऊळ बंद 2 हा सिनेमा कसा आहे पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा श्री स्वामी समर्थांचा संदेश आजही लाखो भक्तांच्या मनाला आधार देणारा आहे। त्यांच्या महिम्यांवर आधारित अनेक कथा आणि अनुभव वेळोवेळी छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर आपण पाहिलेले आहेत। 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद या चित्रपटाने मानवी भावविश्वाचा वेगळा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडला होता। तब्बल 11 वर्षांनंतर आता लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी देऊळ बंद 2 हा चित्रपट आणलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, जुईली वाणी आणि कैवल्य वाणी यांनी केली आहे। श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आणि भक्तीची नवी अनुभूती देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे। या चित्रपटात श्रद्धा आणि भक्तीचा उत्तम संगम साधण्यात आला आहे। मात्र कुठेही अंधश्रद्धेला किंवा एखाद्या चमत्काराला खतपाणी घालण्यात आलेले नाही। स्वामींच्या भक्ती आणि शक्तीचा हा संगम आहे। चित्रपटाची सुरुवात एका भावनिक प्रसंगाने होते। संगीता पायगुडे म्हणजेच स्नेहल तरडे ही नास्तिक शेतकरी महिला आयुष्यात येणाऱ्या संकटांनी पूर्णपणे खचलेली असते। नदीकाठी असलेल्या स्मशानाजवळ ती देवाला जाब विचारते। देवावरचा विश्वास हरवलेली संगीता संतापाच्या भरात स्वामींनाच आपल्या परिस्थितीसाठी जबाबदार धरते। त्याच क्षणी तिच्यासमोर श्री स्वामी समर्थ प्रकट होतात। त्यानंतर संगीता स्वामींना आपल्या गावात घेऊन जाण्याचा निर्णय घेते। तिच्यासोबत तिचा धीर आणि त्याचा मित्र रफिक असतो। मात्र स्वामी फक्त संगीताला दिसत असल्याने तिच्या वागण्याकडे आणि बोलण्याकडे इतर मंडळी संशयाने पाहतात। गावाकडे जाताना या सगळ्यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागतो। त्याच वेळी काही अनोळखी लोक त्यांच्या मदतीला धावून येतात। गावात पोहोचल्यानंतर कथेला वेगळे वळण मिळते। तिथे संगीता स्वामींना परीक्षा द्यायला लावते आणि विशेष म्हणजे ती चमत्कार किंवा जादू न करता पूर्ण करण्याची अट ठेवते। मग पुढे काय आणि कशा घडामोडी घडतात? शेतकरी आत्महत्यांवर काही मार्ग निघतो का? देवावर विश्वास नसलेल्या संगीताला स्वामींची प्रचिती येते का? याकरिता हा चित्रपट पाहावा लागेल। चित्रपटाचा मुख्य गाभा शेतकरी आत्महत्या, त्यांच्या मनातील ताणतणाव, त्यांच्या मनाला भेडसावणारे प्रश्न, त्यातून येणारी निराशा आणि नैराश्यपोटी आत्महत्येसारखा त्यांच्यावर ओढवणारा दुर्धर प्रसंग, आजची समाज व्यवस्था व राजनीती याभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे। समाजातील वास्तव प्रश्नांवर परखडपणे भाष्य करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे। प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शनासोबतच अभिनयाची जबाबदारी देखील सांभाळली आहे। त्यांनी सदू शेठ ही नकारात्मक भूमिका साकारली आहे। त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही बाबी सहजरित्या पेललेल्या आहेत। दिग्दर्शन आणि लेखनाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी कथेचा मूळ पोत हरवणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे। सदू शेठ या भूमिकेचे रंगढंग त्यांनी पडद्यावर छान मांडलेले आहेत। मात्र चित्रपटात सर्वाधिक भाव खाऊन गेलेली ती स्नेहल तरडे, तिने साकारलेली संगीता ही व्यक्तिरेखा अनेक भावनांनी भरलेली आहे। समोर आलेल्या परिस्थितीला कंटाळलेली आणि त्यामुळे देवावरचा विश्वास गमावलेली स्त्री तिने प्रभावीपणे उभी केली आहे। भूमिकेला मिळालेला मोठा वाव आणि स्नेहलचा रांगडा अभिनय तशीच भूमिकेतली हळवी बाजू तिने सहजरित्या साकारली आहे। यामुळे संगीता ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात ठसणारी आहे। मोहन जोशी यांनी साकारलेले स्वामी समर्थ चित्रपटातील मोठे आकर्षण आहे। त्यांच्या अभिनयातून स्वामींचा शांतपणा, भक्तांबद्दलची आपुलकी आणि हलकी फुलकी विनोदबुद्धीही पाहायला मिळाली आहे। त्यांनी साकारलेले श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती देणारे आहेत। प्रसाद ओक, महेश मांजरेकर आणि ओम भूतकर यांचे कॅमिओ विशेष लक्षात राहणारे आहेत। त्यांच्या भूमिकांबाबत शेवटपर्यंत गुप्तता राखण्यात आल्याने त्यांचा प्रभाव अधिक वाढला आहे। मंगेश देसाईने साकारलेला तुक्या म्हणजेच संगीचा नवरा आणि सविता मालपेकर यांनी साकारलेली तुक्याची आई या भूमिकाही कथेला साजेशा आहेत। तुक्याच्या आईची भूमिका सविता मालपेकर यांनी उत्तमरित्या साकारली आहे। स्नेहल तरडे आणि सविता मालपेकर यांच्या भूमिकांना विविध शेड्स आहेत आणि दोघींनीही आपापल्या भूमिकेचे बेअरिंग छान पकडले आहेत। संस्कृती बालगुडे, जगन्नाथ निवंगुने, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, योगिनी पोकळे, प्रतिभा दाते आणि वर्षा घाटपांडे यांच्या वाट्याला कमी प्रसंग आले असले तरी त्यांच्या भूमिका कथानकाला महत्त्वाचे वळण देणारे आहेत। तन्मय भिडेने चित्रपटाला उत्तम संगीत दिले आहे, ते कथानकाला पुढे नेणारे आहे। सिनेमॅटोग्राफर प्रशांत मिसळे यांनी आपली कामगिरी चोख केली आहे। प्रशांत यांनी गावातील निसर्गरम्य ठिकाणे सुंदररित्या टिपली आहेत। चित्रपटातील संवाद दमदार आणि खणखणीत आहेत। चित्रपटाची लांबी काहीशी खटकणारी आहे, तरीही श्रद्धा आणि भक्तीचा उत्तम संगम साधत शेतकऱ्यांच्या मनातली तळमळ, त्यांच्या ज्वलंत समस्या मांडणारा एक संवेदनशील चित्रपट म्हणजेच देऊळ बंद 2। दरम्यान देऊळ बंद 2 हा चित्रपट तुम्ही पाहिलात का? हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला? या चित्रपटातील कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडली? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।